नमस्कार मित्रांनो, स्पार्टन प्रदीप यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चला मित्रांनो, तर एक नवीन जाहिरात बघू मित्रांनो आपण. 30 म्हणजे मर्चंट नेव्ही. बघा मित्रांनो, आतापर्यंत आपल्याला बरेचशे विद्यार्थ्यांना माहीत होतं इंडियन नेव्ही वगैरे. तर मर्चंट नेव्ही ही एक मित्रांनो चांगली तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी मित्रांनो. बघू शकता त्याची जाहिरात आलेली आहे मित्रांनो. नोटिफिकेशन बघू शकता, ॲडव्हर्टाइजमेंट नंबर बघा. त्यानंतर स्टार्टिंग डेट दिली मित्रांनो 9 जानेवारी 2025. लास्ट तारीख दिली मित्रांनो 10 फेब्रुवारी. रायटन एक्झामिनेशन आहे मार्चमध्ये आणि रिझल्ट दिले मित्रांनो बघा आफ्टर 5 डेज रायटन एक्झामिनेशनच्या नंतर. त्याच्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण की तुमचं जे जॉब लोकेशन्स वगैरे. तर बघा मित्रांनो इथं ऑल इंडिया आणि महत्त्वाचं म्हणजे कोणतं अदर फॉरेन कंट्रीमध्ये सुद्धा मित्रांनो. इथं सुद्धा फॉरेन कंट्रीमध्ये कोणकोणते ज्या पोस्ट दिले त्या पोस्टसुद्धा इथं मेन्शन केलेले मित्रांनो बघू शकता. त्याच्यानंतर एज्युकेशन्स क्वालिफिकेशनसुद्धा दिलेले बघा. डेक रेटिंग्स, त्याच्यानंतर बरेचसे सीमॅन्स वगैरे, इलेक्ट्रिशियन्स, द वेल्डर्स, द मेस बॉय, कुक्स, या इंजिनियर रेटिंग्स मित्रांनो. चांगला जबरदस्त पोस्ट आहे मित्रांनो बघू शकता. त्याच्यानंतर इथं एज लिमिटसुद्धा देईल तुम्हाला 17.5 ते 25 वर्षापर्यंत आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पेमेंट बघा मित्रांनो. सॅलरी व्हेरी इम्पॉर्टंट बघा, 50,000 ते 85,000पर्यंत, 40,000 ते 60,000, 38,000 ते 55,000, 60,000 ते 90,000, 50,000 ते 85,000, 40,000 ते 60,000 आणि 40,000 ते 60,000. बघा मित्रांनो, कुक आणि मेस बॉय मित्रांनो 40,000 ते 60,000पर्यंत तुम्हाला एवढी सॅलरी दिली जाईल मित्रांनो बघू शकता. फक्त कंडिशन्स काय मित्रांनो बघू शकता. ऑल इंडिया आणि दुसरं महत्त्वाचं फॉरेन कंट्रीजमध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला जाण्याची योग्य होऊ शकता मित्रांनो बघा. त्यासाठी एक एज्युकेशनसुद्धा दिली मित्रांनो. क्वालिफिकेशन बघू शकता. टेक रेटिंगसाठी 10वी पास, त्यानंतर इंजिनिअरिंगसाठी बघा 10वी पास, त्यानंतर सीमॅनसाठी बघा 12वी पास, त्यानंतर इलेक्ट्रिशियनसाठी सुद्धा दिले त्यासाठी मित्रांनो 10वी पास आणि ITI इलेक्ट्रिशियन आवश्यक आहे मित्रांनो. त्यानंतर वेल्डर हेल्परसाठी सुद्धा बघू शकता 10वी पास आणि ITI. मेस बॉयसाठी पण ओनली 10वी आणि कुकसाठी पण 10वी. बघा मित्रांनो, एज्युकेशन्स 10वी आणि 12वी आणि महत्त्वाचं म्हणजे काय सॅलरी पाहू शकता मित्रांनो. त्यानंतर बघा ओनली वन फक्त मेल कॅन्डिडेट्स फक्त अप्लाय करू शकतात. ओनली वन 12वी पासवाले. आणि मोडसुद्धा दिले मित्रांनो बघू शकता. ओनली वन ऑनलाईन मोडमध्ये. चला तर मित्रांनो आपण याची जाहिरातीमधून फक्त जे इम्पॉर्टन्स वगैरे असेल ते इम्पॉर्टन्स आपण थोडे महत्त्वाचे पॉईंट बघू. यासाठी मित्रांनो स्पेशली ओनली वन फक्त मेल कॅन्डिडेटवर का मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फिमेल कॅन्डिडेट याच्यामध्ये इलिजिबल नाही मित्रांनो. त्यानंतर बघा डेक रेटिंगसाठी मित्रांनो 399, इंजिन रेटिंगसाठी मित्रांनो 201, सीमॅनसाठी 196, इलेक्ट्रिशियनसाठी 290, वेल्डर हेल्परसाठी 60, मेस बॉयसाठी 188, कुकसाठी 466. त्यासाठी इथं रायटिंग नंतर बघा इथं रायटिंग एक्झामिनेशन डिटेलमध्ये निगेटिव्ह सिस्टीम मित्रांनो 0.25. टोटल क्वेश्चन राहणार मित्रांनो 100. चला तर महत्त्वाचं बघू मित्रांनो. आपला नाही तर जास्त लंबा व्हिडिओ होऊ शकतो मित्रांनो बघा. तर इथं तुम्हाला एक्झामिनेशन्स इथं टायमिंग वगैरे दिलेलं आहे. पेपरचे मार्किंग दिले मित्रांनो 100 मार्काचा पेपर असणार आहे. जनरल अवेअरनेस, सायन्स नॉलेज असणार आहे मित्रांनो, इंग्लिश नॉलेज आणि ॲप्टिट्यूड सायन्स रिझनिंग्स. बघा मित्रांनो 4 सब्जेक्टवरती तुम्हाला वेळ राहणार आहे 120 मिनिट म्हणजे 2 hours.
महत्त्वाचे मित्रांनो MCQ टाईप्स असणार मित्रांनो, MCQ टाईप्स असणार आहे. बघा, एका प्रश्नाला एकच मार्क, जी लेवल असणार 10वी 12वीच्या याच्यावर असणार मित्रांनो. त्यानंतर जे पेपर कंडक्ट होणार ते बघा इंग्लिश आणि हिंदीमध्ये असणार मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो जे सेंटर आपण चूज केलं ते सेंटर आपल्याला बदलता येणार नाही मित्रांनो. त्याच्यामुळे सेंटर चूज करत असताना व्यवस्थित आपल्या पद्धतीने चूज करा. अदरवाईज काही बरेचसे वेळेस सेंटर वगैरे चूज करायचे असेल तर मित्रांनो बघा, सेंटर जर चेंज झाले असेल तर ते फक्त त्याची जी हे असणार आहे मित्रांनो अधिकार, ते फक्त मित्रांनो मर्चंट नेव्हीला असेल. त्यानंतर एक्झामिनेशन सेंटर सुद्धा दिलेले मित्रांनो बघू शकता. उत्तर प्रदेश, झारखंड, कर्नाटका, छत्तीसगड, आसाम, दिल्ली टोटल बघू शकता मित्रांनो सेंटर. महाराष्ट्राचं ठरवलं मित्रांनो तो बघा इथं दिले महाराष्ट्र आणि गुजरातसाठी नागपूर, मुंबई, पुणे, अहमदाबाद, वडोदरा आणि राजकोट बघा. त्याच्यानंतर मित्रांनो अप्लाय ओनली वन फक्त ऑनलाईन, इथं तुम्हाला वेबसाईट सुद्धा दिलेली. त्याच्यानंतर मित्रांनो काही महत्त्वाचेच पॉईंट्स बघणार मित्रांनो. बघा 6 जानेवारी ते 10 फेब्रुवारीपर्यंत तुमची लास्ट तारीख मित्रांनो. आणि तुम्हाला जे ऑनलाईन सबमिशन केल्याच्या नंतर तुम्हाला काही हॉल तिकीट वगैरे मेल वगैरे फोन नंबर्स वगैरे येऊन जातील मित्रांनो. त्याच्यानंतर बरेचशा वेळेस बघा तुमची 10 फेब्रुवारी ही लास्ट तारीख जरी असली तरी 12 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजेच मित्रांनो बघा तुम्हाला ॲप्लिकेशन फी दिलेली आहे 100 रुपये बघा. त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसेस तर बघा मित्रांनो ओनली वन रायटिंग एक्झामिनेशन्स, रायटिंग्स वगैरे तुमचे जे हे असेल मित्रांनो क्वालिफिकेशन्स वगैरे रायटिंग एक्झामिनेशन याच्यावर तुमचं ठरवलं जाईल मित्रांनो बघू शकता. त्यांचं तुमचं मेडिकल्स फिटनेस वगैरे जे असेल ते मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ खूपच मोठा होत चालला मित्रांनो. त्याच्यामुळं आपण बाकीची जी काही इम्पॉर्टन्स माहिती वगैरे असणार आहे की पेपर कसा असेल वगैरे जे असेल ते राहिलेली माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत. ओके, धन्यवाद.